नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकतोय बाबा कोटंबे लिखित तिटा ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग. पिरियड संपताच गोविंद कॉलेज बाहेर पडला. रस्त्यावर येता जगूनी आवाज दिला, अरे तुझीच वाट बघत होतो, चल येतो का खोलीवर? नाही नको, पुन्हा येईन केव्हा तरी. अरे पुन्हाचं काय घरं असतंय का? चल आत्ता चल. ठीक आहे, तू नाहीच ऐकणार, चल. खोलीवर येताच जगूने 4 तिळाचे लाडू ताटलीत ठेवले. तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि गूळ. गोविंदाच्या तोंडाला पाणी सुटलं. आईला जाग्या, आलो नसतो तर केवढा मोठा चान्स गेला असता. श्याम्या सालम्या येऊन गेले का? अरे ते येऊन गेले असते तर तुला हे शिल्लक राहिलं असतं का? श्याम्यानी सगळं खाऊन टाकलं असतं. तसं 2-4 त्यांच्यासाठी राखून ठेवले म्हणा. जगू हसत हसत म्हणाला. दोघांनीही एक एक लाडू उचलला. बरं मग तुझं ते सीमा प्रकरण काय म्हणतंय? ते कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे. नाटक करू नको रे. आधी तुझा सीमावाद मिटव, मग जा बेळगाव धारवाडला. अरे खरं सांगतोय, सगळं फिसकटल्याचा अंदाज येतोय. तिच्यासाठी स्थळं बघणं चालू आहे. कशावरनं म्हणतोस तू हे? अरे पाहुणे आलेले गेलेले दिसतात ना. तसं काही नसतं. पाहुणे दुसऱ्या काही कारणामुळे येऊ शकतात. अरे मला बी तसंच वाटत होतं, पण सीमा मला तसंच म्हणली. खरं म्हणतोयस? ती काय म्हणाली तुला? कशाबद्दल? नाही नाही, तिचा विचार काय आहे? अरे आपलंच काय करणं आणि तिला काय विचारायचंय? मग तिला नादाला कशाला लावलं रे तू? हां, हा विचार आधी नाही करता येत? अरे काय तू पण, असल्या गोष्टी कधी विचार करून घडतात का? मला तरी काय माहिती. आमच्यावर असला प्रसंग कधी आलाच नाही आणि आता यायची शक्यता नाही. पण पुढे काय करायचं आहे हे तिला स्पष्ट विचार ना. अरे समजा ती हो म्हणल, पण तिचा बाप, त्याला पटण्यासारखं काय आहे आपल्याकडं? एखादं तरी प्लस पॉईंट पाहिलं ना आपल्याकडं त्याला सांगायला. अरे हे सगळं जणू काही मीच केलंय असा मलाच प्रश्न विचारतोयस तू. ना ना, तसं नाही रे. मला तर आहे ना, काय करावं तेच कळना झाले. तू तरी सांग ना, मी काय करू? हे बघ, ती तयार असेल तर करून टाक रजिस्टर मॅरेज. श्याम्याला सांग, तो सगळं करेल. आणि तिला खायला काय घालू? गावी नेलं तिला घंटाभर बी थांबणार नाही ती. अरे सारवाईचं चिखला मातीचं घर आपलं. आई वडील शेतात काम करणारे, आजोबा आणखीन जोडे शिवायचं काम करतात. अशा वातावरणात ती राहील का तिथं? अरे खरं प्रेम असेल तिचं तुझ्यावर तर राहील की. काहीतरी बोलू नको रे बाबा. हे असलं फक्त नाटक सिनेमात आणि कथा कादंबऱ्यात घडू शकतं, वास्तवात घडणे शक्य नाही. हो का? मग एवढं सगळं माहिती होतं ना तुला, मग कशाला पडला रे या भानगडीत तू? ठीक आहे, चल येतो मी. तू श्यामेला सांग, तो काढेल काहीतरी मार्ग. तुला माहिती ना त्याचा स्वभाव, तो म्हणल मला ने पळवून तिला, मग काय करा? मग काय करतोस ते तरी सांग ना. तिचा बाप तुझ्याबरोबर लग्न लावून देणार नाही हे नक्की आहे. दुसरा काही पर्याय आहे का तुझ्याकडे? अरे तुला कशाला बोलवलं मग मी, तू सांग ना. वा वा वा, काय अनुभवी माणसाला बोलवलंय. मिस्टर वाघमारे, आम्ही या प्रांतात एकदम अनपढ आहोत. आमच्याकडून काही मदत मिळेल याची मुळीच अपेक्षा करू नका. अरे पण तू कशाला एवढा सिरियस होतो? तू माझ्यापेक्षा पण घाबरट आहे हे मला माहिती ना. सहज आपलं तुझ्या कानावर घालावं म्हणून मी घातलंय. श्याम्यालाही सांगून बघतो काय म्हणतोय ते. हे बघ, श्याम्या असो की आणखीन कोणी, सांगणारे सांगतील. तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. बराच वेळ दोघं बोलत बसले. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवरच सगळ्यांची भेट झाली. चला, कुणीकडं जायचं? मी काय म्हणतो, शफीबाईच्या हॉटेलात जाऊ की? सलम्या म्हणाला. नाही नको रे, जास्त वेळ बसलं ना त्याच्या गिरायकाची अडचण होती राव. त्याच्यापेक्षा आपण नदीवर जाऊ. बरेच दिवस झाले तिकडं जाऊन. कसं आहे, तिथं जाऊन ना पुलावर निवांत बसता येते. नाही नको रे, मला उशीर होईल गावाकडे जायला. मग काय होतं? तू काय पोरगी आहे का कोणी पळवून न्यायला तुला? श्याम्या गोविंदवर डाफरला. कॉलेजपासून अवघ्या 10-15 मिनिटांच्या अंतरावर नदी होती. वाहनांची तुरळक रहदारी. पुलाच्या खाली काही अंतरावर एक म्हातारं पाण्यात गळ टाकून बसलं होतं. पुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठड्यावर सगळे बसले.
हे बघ जाग्या, उगाच लांबण लावू नको, काय ते सगळं सांगून टाक त्याला. हां, काही सांगायची गरज नाही मला. त्याच्या सीमा प्रकरणाविषयी बोलतोय न तू? हां तेच. बघ जगू, मी म्हणालो होतं ना त्याला माहिती असेल सगळं म्हणून. अरे उडत्या पाखराची पिसं मोडणार आहे हा. तसं नाही रे बाबा. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं थोडंफार कानावर आलं, मला तेवढंच माहिती. नाही नाही श्याम्या, तुला बरंच माहिती असलं पाहिला. जगू श्याम्याकडे बघत म्हणाला. बाकी काय असो, तुझ्या धाडसाची कमाल करायला पाहिजे बरं का जगू. अरे मांजर चोरून दूध पिताना थोडी तरी हुशारी दाखवतं, तेवढी हुशारी तुझ्यात नाही राव. हां, नळाव लोक पाणी भरतात आणि तू एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत उभा असतो. हां, अरे हे सगळं इतर भाडेकरू आणि तिच्या आईच्या पण लक्षात आलंय. म्हणून तर तिच्या बापाने मुलं बघायला सुरुवात केली. बघितलं ना गोविंद, कसा हळूच सांगायला हा. अरे पण तुझंही गुपचूपच चालू होतं की जाग्या. तू तरी कोणाला कळू दिलंस का? मग मी काय दवंडी पेटायला पाहिली होती का? दवंडी पेटायची गरज नाही आहे. आपण सगळे एका कारणानं जवळ आलो आहे. मित्र म्हटल्यानंतर थोडेफार मोकळेपणा असला पाहिजे ना. त्यात तुझं प्रकरण नाजूक. जमलं तर निभावू नाही जात आहे, नाही तर उलटूही शकतं आहे. अशा वेळेला एक दोघांच्या कानावर असलेलं बरं ना. ते बघ, त्याच वाड्यात माझ्या ओळखीचा एक शिक्षक राहतोय, त्यांनी सांगितलं मला सगळं. तरी तुम्हाला सावध नाही केला. म्हटलं कशाला रंगाचा बेरंग करा. बघ गोविंद, कसा बोलतोय हा. काय म्हणायचं आता याला? जग्या, काय पण पोरगी निवडली, सगळ्या अडचणीच आहेत राव. श्याम्यानं परत त्याला डिवचलं. काय झालं? अरे चांगली सुंदर आहे ती मुलगी, मी पाहिलंय की तिला. गोविंदनं जगूची बाजू घेतली. पण गोविंदराव, सगळं बघायला लागतंय राव. सिनेमा कादंबरीत घडतं तसं प्रत्यक्षात घडत नसतंय. उगा गोरी गोमटी दिसली म्हणून तिच्या मागं लागता येत नाही. सगळं अनुकूल असेल तर ठीक, नसता आपण चर्चेचा विषय होऊन बसतो. टवाळकी करणारी पोरं कॉलेजमध्ये काही कमी आहेत का? मग आपण पण त्याच्यातलं एक होऊन जातो ना. तू आम्हाला काय लेक्चर द्यायला आणलं का एवढं लांब? पुढे काय करायचं ते त्याला सांग. मी काय सांगणार अरे? ना नोकरी ना धंदा. दोघांनी पळून जावं तर कुठं जावं, कुठं राहावं? एकमेकांच्या तोंडाकडं बघत राहिल्याने पोट नाही भरत. त्यासाठी भाकरीच लागती. गावाकडे घेऊन गेला तर जमल. तू माझं घर नाही बघितलं रे. सकाळी उठल्या उठल्या शेणानं सारवावं लागते, आडाचं पाणी काढायला लागते शेंदून. त्यात आजोबाचं जोडे शिवायचं काम. घंटाभर पण ती तिथं थांबणार नाही. खरं आहे बाबा तुझं. आरामात राहिलेली कुठलीही मुलगी हे करणार नाही, हे सत्यच आहे. कसं आहे ना, 2-4 दिवस पाहुणंपणानं जाणं वेगळं आणि नेहमीसाठी तिचं तिथं राहणं वेगळं. मग अशा परिस्थितीत तुला हे आठवलं तरी कसं राव? जग्या, मी एक सल्ला देऊ का तुला? तू आहे ना, तू तू हे प्रकरण इथं सोडूनच दे. जे झालं ते झालं. वाटलं तर खोली बदल बाबा. तुला सांगतो, प्रेम बिम आहे ना, हे शब्द ऐकायला लय गोड वाटतात रे. तू ना उगा भावनेच्या भारात काहीतरी करून बसशील बेटे. इतका वेळ गुपचूप बसलेला सलम्या म्हणाला. काय सलम्या, एवढ्या लवकर माघार घ्यायला लावतोय त्याला? आणि मग काय करणार राव? वो लड़की को देखा है मैंने, पढ़े लिखे घर की है वो. सोन्याची सूर्य असली म्हणून काय उरात मारून घ्यायची का ती? तिच्या बापाला बी पाहिलंय मी, लय डेंजर दिसतो तो. सलम्या, तू त्याला भीती घालू नको हा. ए बाबा, मी खरं ते सांगितलंय. शिवाय तिच्या मनात नेमकं काय आहे ते पण पाहिलं पाहिजे ना. काय थोडंफार हसणं बोलणं झालं असेल तर. तुला काय म्हणायचं सलम्या? मी खोटं बोलतोय का? जगू सलम्यावर खेकसला. ना ना, मी म्हणतो समजा समजा असं तिचं प्रेम तुझ्यावर, पण बाकीच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे ना. सलम्या, तू ग बसतो का जरा? जगू, मला सांग, तुझा काय विचार आहे? मला तर काय कळना झालंय, तूच सांग ना काय करू. हे बघ जगू, मला वाटतं तू सलीमचं ऐकाव. मी हेच सांगायचं होतं तर एवढ्या लांब याची काय गरज होती? काय करणार मग? तिचा बाप पोरं बघतोय. याचं हे फायनलचं वर्ष आहे. तिचा बाप जीव गेला ना तरी ह्याच्याबरोबर तिचं काय लगीन लावून देणार नाही. आणि पळवून नेणं जग्याकडनं काय होणार नाही, कारण त्याला ते परवडणार नाही. ठीक आहे, मग चला. जगू उठून चालायला लागला. सगळे गुपचूप चालत होते.
सगळ्यात पुढे चालत असलेल्या जगूला श्याम्यानं गाठलं. खांद्यावर हात ठेवत म्हणला, हे बघ प्लीज प्लीज म्हणतो मी जगू. जगू, दुसरा काय पर्याय नाही रे. नसतं तू ठरव काय करायचं ते. हे बघ, तू जे ठरवशील आम्ही तुझ्या पाठीशी आहे. पण तुझा निर्णय महत्त्वाचा आहे. उगा आम्ही सांगायचं आणि तू करायचं हे काय बरोबर नाही रे. कारण कसं आहे ना, तुमच्या दोघांचा आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्याशी एकदा स्पष्ट बोल. तुझ्या परिस्थितीची तिला कल्पना दे. काय पण लपून ठेवायचं नाही. आणि तरी बी ती तयार असन तर मग होऊन जाऊन द्या ना, आहे मी. परत जगूच्या आशा पालवल्या. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून सगळ्यांना बरं वाटलं. नुकताच सूर्य मावळला होता. गोविंद स्टँडकडे चालायला लागला. अरे गोविंद, कर मुक्काम. उद्या आता कॉलेज करूनच जायचंय की. श्याम गोविंदला थांबवत म्हणाला, अरे नको रे, वडील फार कटकट करतात राव. गोविंद स्टँडकडे आणि बाकी आपापल्या घराकडे चालायला लागले. चोरघडे भिंतीला टेकून बसला होता. मुलं जेवून झोपली होती. म्हातारी ही झोपायला जायच्या तयारीत होती. वनमालाचं भांडी आवरणं चालू होतं. पडते रे बाबा, बरीच येळ झाली. म्हातारी उठायला लागली. अगं आई थांब जरा. का रे बाबा, पडू दे की. अरे जास्त वेळ बसलं ना कंबर लय ठणकची. तू काय ठरवलंयस? मी काय विचारतोय, तू काय ठरवलंय? बायकोकडे बघत चोरगडे म्हणाला. तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. अगं तुला बोलतोय मी. मी ऐकायली. मग सांग की काय ठरवलंय ते. कशाबद्दल? काय सोंग करती, जसं काय कळलंच नाही. मला नाही कळलं. काय ते नीट सांगा. ठीक आहे, मग ऐक. उद्या तात्याचा ड्रायव्हराला का सांगून टाक येणं होत नाही बस. आता कसं जमन हो? शिवाय परिषदेची निवडणूक जवळ आली आणि टायमाला धोका दिल्यासारखं होईन ते. अगं त्यात कसला आलाय धोका? त्यांनी 4-2 लाख काय घेतले नाहीत. घेतले नाहीत तर काय? शाळेतल्या कर्मचाऱ्यांकडनं डोनेशन घेतलं. त्यातले 60,000 आपणच घेतले ना. 60,000? अगं एकेकाकडनं 2-2 लाख घेतलेत त्यांनी. 10-12 लाख त्यांनी खिशात घातले आणि 60,000 आपल्या हातावर टेकवले. तेही देतो त्याच्यात थोबाडावर फेकून मी. अहो पण असं एकदम बंद करून कसं जमन? शिवाय काय का होईना आपला फायदा होतोय ना. मी मास्तर आहे हा. फायद्यान तोट्याच्या गोष्टी मला नाही शिकवायच्या. ते काय नाही, ती शाळा बिळा गेली खड्ड्यात. घर आणि लेकरं महत्वाचे का पैसा महत्वाचा आहे मला सांग? हे तुम्ही मला विचारताय वे? तुम्हालाच पाहिजे होतं की हे सगळं. तुमच्या मनासारखं झालंय ना आता. पहिलंच मी नको म्हणले होते तेव्हा ऐकलं नाही तुम्ही. तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. तुम्ही तर माझं एकदम भावलं करून टाकले. ती पदराने डोळे पुसत म्हणाली, हे बघ, ही मोकळ्या माणसांची काम आहेत. आपल्या घरात दुसरं कोणी आहे का? सगळं तुला आणि मलाच बघायला लागतंय का नाही? लेकरांची हेळसांड होत असेल तर कमवायचं कशासाठी? आपण लावली ना आता बाई स्वयंपाकाला. सगळी कामं करतीन बाई. पैशानं बाई मिळती, आई नाही मिळत. दिवसभर मी असतो बाहेर आणि घरात आईला काही दिसत नाही. पोरं मिनिटभर घरी थांबना झाली. आता एक ठीक आहे, लहान आहेत. पुढं अशीच सवय लागली ना, पोरं हाताबाहेर जायला येळ नाही लागणार. लेकरं काय लावलंय हो? खरं कारण वेगळंच आहे. लोक मला ओळखायला लागले. माझं नाव होतंय हे तुम्हाला बघवणं झालंय. गाड्याची जातच मेली मतलबी. मनाला येईन तसं बायकोला खेळवायचं एवढं तुम्हाला माहिती. तू काय समजायचे ते समज. यापुढं हे सगळं बंद झालं पाहिजे. अरे भांडू नका रे बाबांनो. धीरानं घ्या, धीरानं. पोरी पोरी खरं आहे ग त्याचं. ही कामं आपल्यासारख्या गरिबाची नाहीत ग. मी तर पहिल्यापासून वरडत होते नका पडू या भानगडीत म्हणून. मग नाही ऐकलं तुम्ही माझं. आता बी येळ गेलेली नाही. सोन्यासारखी नोकरी आहे, शेत आहे. यातून मी पैसा कमी होता येतोय की. आता तेच सांगतोय ना मी हिला कवापासनं. हे मागायला मी नव्हती गेली तात्यासाहेबाच्याकडं. हे सगळं तुम्ही लावलंय माझ्या मागं. तुम्ही त्यांच्याकडे गेला होता. आता नको म्हणून सांगायला तुम्हीच जा. का तुला काय खाणार आहे का? का तुला भीती वाटते त्याला सांगायची? सांगितलं ना माझ्याच्याने होणार नाही म्हणून. सरळ सांग की तुला ते काम सोडायचं नाही म्हणून. अरे बाबांनो भांडू नका रे असं.
ठीक आहे बाबा, तू जाऊन सांग. तो काही खाणार नाही. ज्याच्या त्याच्या मर्जीचा सवाल आहे. आता झोपा. रात बरीच झाली. आता ये कोणी एकाला येडं वाकडं बोलू नका. शब्दानं शबूत वाढतोय बाबानू. म्हातारी आपल्या खाटेवर आडवी झाली. सकाळी 8लाच मास्तर गोविंदाची वाट बघत स्टँडवर उभा होता. 9:30ला गोविंदाची एसटी आली. मास्तरनी त्याला गाठलं. अरे उशीर केला तू. केव्हापासून तुझी वाट बघतोय. का काही विशेष. स्टँडच्या बाहेर तर चल, सांगतो. मास्तरच्या मागून गोविंद चालायला लागला. आता आणखीन काय काम काढले या बाबाने. अशा त्या मास्तरची गोविंदानं धसकीच घेतली होती. चल चहा घेऊ. नाही नको, 10ला पिरियड आहे माझा. बुडू दे रे बाबा आजचे दिवस. अहो मी पिरियडसाठी गावाहून आलो आहे. हे बघा, वाटलं तर मी कॉलेज संपल्यावर घराकडे येतो. नाही रे बाबा, नाही जमणार. मास्तर त्याच्या हाताला धरून हॉटेलकडे चालायला लागला. कोपऱ्यातल्या बाकड्यावर दोघं बसले. सर मला सांगा, काम तरी काय आहे एवढं. आपल्याला तात्याकडं जायचे. का बरं. अरे काय करणार, रोज घरात भांडणं चालू आहेत आमच्या. मग त्याला मी काय करणार मास्तर. तुमच्या घरातल्या भांडणाला मी काय करू. तुझ्यामुळं आम्ही या आगाऊ भानगडीत पडलोय. तिच्या राजकारणामुळं घराची वाट लागायची वेळ आली. हे बघा, मी फक्त तुमच्या बरोबर आलो होतो. आणि जे काय करताय ते विचार करून करा, असं सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं. उलट यातलं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतंय. तात्यासाहेबाकडे येऊन मी तरी काय करणार. तू काही करू नको, फक्त माझ्या बरोबर चल. काय बोलायचे ते मी बोलतो. पण उलट तुम्हाला एकट्याला नीट बोलता येईल. माझ्या येण्यानं विनाकारण अडचण निर्माण होईल. तू फाटे फोडू नको रे. सुरुवातीला तू सोबत होता म्हणून आत्ता चल म्हणतोय. बाकी तू काय बोलू नको ना. ठीक आहे चला, पण एक लक्षात ठेवा, मी तिथे काहीही बोलणार नाही. काय आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. दोघे बंगल्याच्या आवारात आले तर तात्यासाहेब जायच्या तयारीत होते. अरे मास्तर, कुठे राहू तुम्ही. असं मागणार का नको. तुमच्या जीवावर तर आम्ही पाचारवा अडवलाय. हे बघा, काही झालं तरी मी नोकरदार माणूस आहे. मर्यादा असतात सरकारी नोकरीमध्ये. आज त्याच्यात एवढंच ना. मग द्या सोडून नोकरी आणि वा आपल्या शाळेवर हेडमास्तर. ग्रँट येईन तवा येईन. सध्या तुम्हाला मिळते तेवढी पगार मी देतो. बाकी मिळणारे फायदे वेगळे. आभारी आहे आपला, पण काही दिवस आम्हाला मुक्त करा. रस्त्यात काय बोलत उभे राहिलो आपण. चला वर चला, बघू काय करता येईल ते बघू. चला. तिघे बैठकीत आले. बसा बसा मास्तर बसा. काय गोविंद, कसं काय चाललंय तुझं. आणि तू काय आमच्या थोबाड बघत उभा राहिला. जा चहा पाण्याचं बघ चल. तात्यासाहेब नोकरावर घसरले. आता बोला बोला, काय म्हणता मास्तर तुम्ही. तात्यासाहेब, आमची अडचण लक्षात घ्या. मी घरी एकटा, म्हातारी आई, त्यात हिचं हे राजकारण. आम्हा दोघांचंही घराकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय. पूर्वी शेताकडे पण ती बघायची, आता काहीच होत नाही हो. तुम्ही आम्हाला संधी चांगली दिली, पण आमच्या अडचणींमुळे तिला यापुढे काम नाही करता येणार. काय बोलताय मास्तर. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला जवळ केलं. हे बघा, असा येडेपणा करू नका. यावर्षी शाळेला 100% अनुदान मिळणार आहे. काही तुकड्या वाढणार आहेत. शिक्षक भरती करायची आहे. अशा मोक्याच्या वेळेला तुम्ही बाहेर पडायचं म्हणताय. येड्यात काढतील लोक तुम्हाला. खरं तुमचं तात्यासाहेब, पण अडचणच तशी आहे. शेवटी कमवायचं कशासाठी सांगा बरं. अहो पोरांची आबाळ होतीये. आम्ही आमच्या इच्छेने हे सोडतोय. हे बघा मास्तर, मी आता जरा घाईत आहे. आपण नंतर बोलू. संध्याकाळी मुंबईला जातोय, परत आल्यावर बोलू. आणि गोविंद, 3-4 दिवसांनी तू पण भेट. तुझ्यासाठी पण काहीतरी करता येतोय का बघतो. क्लार्कची एक जागा भरायची आपल्याला. तात्यासाहेब उठून उभे राहिले. दोघांनाही मागे सोडून निघून गेले. चोरघडे आणि गोविंद जायला निघाले तसा गोविंद म्हणाला, गुरुजी अहो चहा सांगितला होता की तात्यासाहेबांनी. बिना मतलबाचा चहा पाजायला तो काय याळा एक काय. चोरघडे गुस्स्यात बोलला. गुरुजी अहो इतके दिवस थांबलाय, आणखीन काही दिवस थांबा की तसंच. खरं तर तुम्ही या भानगडीत पडायलाच नको होतं. आता पडलाच आता काही फायदा करून घ्या. शाळेला 50% जरी ग्रँट मिळाली तरी तात्या शिक्षक भरतीत लाखो रुपये खाणार. ते सगळं खरं आहे, पण असं असल्यावर आपल्याला काय बुचका देणार आहे का तो. 10-20 हजार देणार, आपली बोलवण करणार. त्यापेक्षा आपण पापाचे वाटेकरी झालोच नाही तर ते जास्त चांगलं आहे ना. मला एक कळत नाही आहे मास्तर, आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टींना तयार होतात.
तात्या सांगेल ते तुम्ही गुमान ऐकत होतात. आज अचानक काय झालं? हा, तुझं खरं आहे गोविंद. आम्ही तात्याच्या नादालाच लागायला नको होतं. अरे घरात सुख नाही, शांती नाही. उलट नको त्या कटकटी चालू झाल्या. पूर्वी बायकोचं तोंड उघडत नव्हतं, आता तीच तोंडाला तोंड द्यायला लागली. अच्छा, काय मत काय आहे वहिनींचं? नाही नाही, ती करील थोडी खळखळ, पण मी नाहीच करायचं म्हणल्यावर काय करणार ती? एवढ्या सहजासहजी तात्या तुम्हाला बाहेर पडू देईल असं मला तरी वाटत नाही. तू बघ रे, मी घरसुद्धा गावाकडं हलवणार. गावातलं घर चांगलं आहे, थोडीफार दुरुस्ती करायला लागेल एवढं. 7वी शाळा गावात आहे, पुढचं पुढं बघता येईल. शिवाय पाटीवर मॅट्रिकपर्यंत शाळा झालीच आहे. इथलं घर आहे कमी जास्तीला. निर्णय चांगला घेतलाय तसा तुम्ही. बघू ना, ठरवलंय तर खरं. बरं तुझा आता कॉलेजला जायचं म्हणत होता ना? आता कसलं आलंय कॉलेज? दोन्ही पिरियड बोंबलले माझे. मग चल घराकडं. नाही नको, तुम्ही जा आता, मी जरा मित्रांकडे जाऊन येतो. बरं ये, आणि 2-3 दिवसांनी घराकडे चक्कर टाक. ठीक आहे. गोविंद चालायला लागला तेवढ्यात श्याम्या समोरनं मोटरसायकलवर येत असलेला बघितला. श्यामेनं अगदी त्याच्यासमोर गाडी थांबवली. आईला काय उडवतोय काय? काय तुला उडवून काय पोलीस कोठडी जाऊन बसूय? तुम्हाला पैसेवाल्या लोकांचं काही सांगता येत नाही बाबा. तुम्ही गाड्या उडवा, आम्हाला सायकलचं ट्यूब बदलायला पैसे नाही आहेत. तुला काही जोडे मारायला मीच भेटलो का दिवसभरात? काय रे, इथं आला आणि कॉलेजला का नाही आला? गेला माझा, फुकट गेला आजचा दिवस. काहीतरी काम निघालं असं. इथं येऊन तू कॉलेज नाही बुडवायचा तसा. कसलं काम आलं अरे ढेकळाचं? हे असं दुसऱ्याच्या भानगडीत अडकलो. आईला गोविंद आहे, तू पण त्या जग्यासारखा कुठल्या पोरीच्या नादाला नाही लागला बाबा. तुझ्यासारखं खाऊन पिऊन कपड्या लागत्यानं व्यवस्थित असतो तर पटवली असती एखादी. शिवाय पोरीनं आपल्याकडं बघायला आपलं थोबाड चांगलं असलं पाहिजे ना तुझ्यासारखं. तुला मी दिसतो का रे? तुला खेटायचं म्हणजे आपल्या अंगाचे सालटे काढून घेतल्यासारखं आहे. ते जाऊ दे, आता कुठं निघालो तू? मी तुझ्याकडे. काय सांगतो, बस की मग. गोविंद मोटरसायकलवर बसला. तू हळू चालव रे, 4 दिवस जागायचे आहे मला. काही मिनिटात दोघं श्यामेच्या घरी पोहोचले. अरे श्यामे, बरंच बांधकाम केलेलं दिसते. अरे 6 महिने झाले. तुम्ही चक्कर मारली का इकडं? आणखीन 4 खोल्या बांधल्या आहेत. नाही नाही, बांधकाम छानच झालंय. दुसरं व्हाईट हाऊस दिसतंय. होय का? मग बोलव त्या वाबा मला हिथंच राहिला. गोविंदनं श्यामेच्या हातावर टाळी दिली आणि दोघं हसत हसत घरामध्ये शिरले. श्रोते हो, हा होता आजचा भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.